सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. सो गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत कॉलेज वर्सेस ब्रांच. नक्की तुम्हाला कॉलेजला प्रेफरन्स दिला पाहिजे की तुम्हाला ब्रांचला प्रेफरन्स दिला पाहिजे. गेले काही दिवस माझ्याकडे कॉल्स येत होते, बऱ्याच मुलांचे मला DM सुद्धा आले होते. दादा, आम्ही एका चांगल्या कॉलेजमध्ये एक लोअर ब्रांच सिलेक्ट करू की आम्ही एका लोअर कॉलेजमध्ये एक चांगली ब्रांच सिलेक्ट करू, एकदा आम्हाला सजेस्ट कर. तर त्याच रिगार्डिंग ही व्हिडिओ असणार आहे. ह्या व्हिडिओमध्ये मी माझा पॉईंट ऑफ व्ह्यू मी तुम्हाला सांगणार आहे. सो ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, खूप इम्पॉर्टंट ही व्हिडिओ असणार आहे. आणि अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट, आमच्या पर्सनल काउन्सिलिंगची बॅच 2 ही आम्ही आता क्लोज केलेली आहे, कारण की बॅच 2चे सगळे सीट्स हे फुल झालेले आहेत. बॅच 1 ही ऑलरेडी क्लोज झाली होती आणि आता बॅच 2 पण ही क्लोज झाली आहे. आता ज्या पण मुलांना पर्सनल काउन्सिलिंग ही आता बाय करायची होती ते अनफॉर्च्युनेटली आता पर्सनल काउन्सिलिंग ही बाय नाही करू शकणार, कारण की आमचे दोन्ही बॅच आता क्लोज झालेले आहेत. खरंच खूप तुमच्या सगळ्यांचा खूप चांगला रिस्पॉन्स आला. आता ज्या पण मुलांना पर्सनल काउन्सिलिंग ही बाय करायची असेल, जर तुम्हाला इंटरेस्टेड असेल पर्सनल काउन्सिलिंगमध्ये, तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की आम्ही पर्सनल काउन्सिलिंगमध्ये इंटरेस्टेड आहोत म्हणून. जर पब्लिक डिमांड जास्त असेल, तुमचं जर डिमांड जास्त असेल, तर नक्की आम्ही एक बॅच 3 लॉन्च करायचा आम्ही ट्राय करू. बट त्याआधी मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा की आम्ही पर्सनल काउन्सिलिंगमध्ये इंटरेस्टेड आहोत म्हणून. आम्ही पर्सनल काउन्सिलिंगमध्ये भरपूर सारे फीचर्स प्रोव्हाइड करतोय. आम्ही तुम्हाला कॉलेज लिस्ट बनवून देणार आहोत, पर्सनलाइज कॉलेज लिस्ट. सो त्यामुळे जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आता आपण व्हिडिओच्या मेन टॉपिकला सुरू करूया. मेन टॉपिक सुरू करायच्या आधीच मी एक तुम्हाला डिस्क्लेमर देतो, एक क्लॅरिफिकेशन देतो की ह्या व्हिडिओमध्ये मी जे पण तुम्हाला सांगणार आहे हे सगळे एक माझं ओपिनियन आहे, एक माझं पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. प्रत्येकाचे पॉईंट ऑफ व्ह्यू वेगवेगळे असू शकतात, प्रत्येकाचे ओपिनियन्स वेगवेगळे असू शकतात, बट ह्या व्हिडिओमध्ये एक माझा पॉईंट ऑफ व्ह्यू मी तुम्हाला सांगणार आहे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे, ब्रांच इम्पॉर्टंट आहे की कॉलेज इम्पॉर्टंट आहे? मी तुम्हाला सांगतो की हे दोन्ही इम्पॉर्टंट आहेत. कॉलेज पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे जेवढी तुमची ब्रांच इम्पॉर्टंट आहे. आता तुम्हाला जर माहिती असेल, आपण सगळ्यात पहिले आपण ब्रांचबद्दल बोलूया. नक्की तुम्हाला ब्रांच कॉम्प्रोमाइज केली पाहिजे की नाही. तुम्हाला माहिती असेल आपल्या मार्केटमध्ये जे आपण इंजिनिअरिंग बघितलं, ते इंजिनिअरिंगमध्ये ना भरपूर ब्रांचेस आलेले आहेत. टेक्निकलमध्ये भरपूर ब्रांचेस आहेत, नॉन टेक्निकलमध्ये भरपूर ब्रांचेस आहेत. जर आपण टेक्निकलचे ब्रांचेस बघितले तर कॉम्प्युटर सायन्स आहे, IT आहे, परत सायबर सिक्युरिटी आहे. नवीन नवीन ब्रांचेस ओपन झाले आहेत, जसे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स, सायबर सिक्युरिटी, IoT, अजून वेगवेगळे टेक्निकल ब्रांचेस आहेत. तुम्ही जर प्रत्येक कॉलेजमध्ये बघितलं ना, एक कुठली ना कुठली तरी वेगवेगळी टेक्निकल ब्रांच तुम्हाला बघायला मिळेल. जर आपण नॉन टेक्निकल ब्रांचेसचं बघितलं, जसे की इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, टेक्सटाईल, अजून भरपूर सारे नॉन टेक्निकलचे पण ब्रांचेस हे मार्केटमध्ये आलेले आहेत. आता दादा, नक्की कुठल्या कॉलेजमध्ये कोणती ब्रांच आहे, माझे जे पर्सेंटाईल आहेत, म्हणजे पर्सेंटाईलच्या अकॉर्डिंग कुठल्या ब्रांचमध्ये कोणती ब्रांच आहे हे आम्ही कसं बघू शकतो? सो ते तुम्ही कट ऑफ लिस्टवरनं ॲनालाइज करू शकता. कट ऑफ लिस्टमध्ये प्रत्येक कॉलेजमध्ये कोणती कोणती ब्रांच दिलेली आहे, त्या प्रत्येक ब्रांचचे तुम्हाला डिटेल्स दिलेले असतात. त्या कट ऑफ काय आहे त्याचा, परत प्रत्येक कॅटेगरीचा कट ऑफ काय आहे, प्रत्येक कॉलेजमध्ये कोणती कोणती ब्रांच अवेलेबल आहे, तर ते तुम्हाला कट ऑफ लिस्टमध्ये बघायला मिळेल. कट ऑफ लिस्ट माझ्या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्हाला पिन कॉमेंटमध्ये मी तुम्हाला दिलेले आहे, प्रोव्हाइड केलेले आहे. तर ते तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करून पिन कॉमेंटमध्ये चेक करू शकता. बट दादा, कुठली वेबसाईट असेल तर ते सुद्धा बरं होईल. तर तुम्ही कॉलेज प्रेडिक्टर यूज करू शकता. कॉलेज प्रेडिक्टरमध्ये सिम्पली तुम्हाला पर्सेंटाईल एंटर करायचे आहे. तुमची होम युनिव्हर्सिटी आहे की अदर दॅन होम युनिव्हर्सिटी हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. कुठल्या लोकेशनमध्ये तुम्हाला कॉलेज पाहिजे, त्याच्यानंतर तुमची कॅटेगरी काय आहे हे तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर सिम्पली तुम्हाला थोडेफार काही डिटेल्स भरावे लागतील. जर तुम्हाला ब्रांच वगैरे सिलेक्ट करायचे असेल तर ते पण तुम्ही स्पेसिफिक ब्रांच सिलेक्ट करू शकता. नंतर तुम्हाला थोडे काही डिटेल्स भरावे लागतील. ते डिटेल्स फिलअप केल्यानंतर कुठल्या कॉलेजमध्ये कोणते कोणते ब्रांचेस आहेत तुमच्या कट ऑफच्या अकॉर्डिंग, तुमच्या पर्सेंटाईलच्या अकॉर्डिंग त्याची एक लिस्ट तुम्हाला बघायला मिळते. तर तुम्हाला कॉलेज प्रेडिक्टरची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही हे कॉलेज प्रेडिक्टर यूज करू शकता. मग दादा, मला हे कळलं की नक्की टेक्निकल ब्रांचेस कोणते कोणते आहेत आणि नॉन टेक्निकल ब्रांचेस कोणते कोणते आहेत. तर नक्की आम्ही कुठली टेक्निकल ब्रांच यूज करावी, आम्ही नक्की एक चांगल्या कॉलेजसाठी ब्रांच कॉम्प्रोमाइज केली तर चालेल का? एक मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला आधीच्या पण व्हिडिओमध्ये सांगत आलेलो आहे की तुमच्या इंटरेस्टला तुम्ही ना फॉलो करा. तुमचा इंटरेस्ट खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की ज्या ब्रांचमध्ये तुमची इंटरेस्ट असेल त्या ब्रांचमध्ये तुम्ही चांगली स्किल डेव्हलप करू शकता, तुम्ही चांगले तुमचं करिअर डेव्हलप करू शकता. सो त्यामुळे ज्या पण ब्रांचमध्ये तुमचा इंटरेस्ट आहे त्याच ब्रांचमध्ये तुम्ही ॲडमिशन घ्या. मग दादा, मी ब्रांच कॉम्प्रोमाइज नको करू का, आम्ही कॉलेज कॉम्प्रोमाइज करू का? एक तुम्ही माझा पॉईंट ऑफ व्ह्यू लक्षात घ्या. मेन म्हणजे इंटरेस्ट म्हणजे काय हे तुम्ही लक्षात घ्या. एक मी तुम्हाला 2 एक्झाम्पल देतो. सगळ्यात पहिलं एक्झाम्पल, एक मुलगा आहे, त्याला मेकॅनिकल ब्रांचमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे. त्याला स्टार्टिंगपासून मेकॅनिकल ब्रांचमध्ये खूप इंटरेस्ट आहे. त्याला मेकॅनिकलच ब्रांच पाहिजे, त्याला किती पण चांगले पर्सेंटाईल असू देत, बट त्याला मेकॅनिकलच ब्रांच पाहिजे. जर मी त्याला सजेस्ट केलं की तू मेकॅनिकल नको घेऊस, तू टेक्निकल साईडला जा, तू कॉम्प्युटर सायन्सची ब्रांच घे, आणि तो बोलेल की नाही मला मेकॅनिकलमध्ये जायचं आहे,
मला टेक्निकलमध्ये इंटरेस्ट नाही आहे, मला मेकॅनिकलमध्येच इंटरेस्ट आहे, बट तरी मी त्याला टेक्निकल ब्रांचची एक कॉलेज लिस्ट बनवून दिली आणि मी त्याला सांगितले की तू टेक्निकल ब्रांचमध्ये जा. मग त्याचा त्या ब्रांचमध्ये इंटरेस्ट लागेल का? ऑब्व्हियसली नाही लागणार. तो मुलगा माझ्यावर रागवेल की दादा तुम्हाला टेक्निकल ब्रांच का दिलीस, मला नॉन टेक्निकल ब्रांचमध्ये इंटरेस्ट होता, मला आधीपासून मेकॅनिकल साईडला जायचं होतं. त्याला आपण बोलतो जेन्युइन इंटरेस्ट. ज्या मुलाला आधीपासनं आपलं एक गोल माहिती असेल की मला मेकॅनिकल साईडला जाऊन मला हे आपल्याला पुढे करिअर डेव्हलप करायचं आहे, त्याला आपण इंटरेस्ट बोलतो की मला जेन्युइनली आधीपासून मेकॅनिकल साईडलाच जायचं आहे. आता बरीच मुलं काय असतात ना, 12वीच्या सब्जेक्टवरनं डिसाईड करतात की आपल्याला इंजिनिअरिंगमध्ये कुठली ब्रांच घ्यायची. आपल्याला 12वीमध्ये काय काय टॉपिक्स असतात, जसे की सेमी कंडक्टर असतं, परत इलेक्ट्रोमॅग्नेटिक असतं, मेकॅनिक्स असतं. आता ह्या टॉपिक्सवरनं ना काय काय मुलं डिसाईड करतात की आपल्याला इंजिनिअरिंगमध्ये कुठली ब्रांच घ्यायची. जर एखाद्या मुलाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक्समध्ये इंटरेस्ट असेल तर तो मुलगा विचार करतो की मला इलेक्ट्रोमॅग्नेटिक्समध्ये चांगले मार्क मिळत आहेत, 12वीमध्ये मी ह्याच्यामध्ये एकदम आउट ऑफ मार्क स्कोर केलेत, तर मला इलेक्ट्रिकल ब्रांचमध्ये जायला पाहिजे, माझे इलेक्ट्रिकल ब्रांचमध्ये जास्त इंटरेस्ट आहे, मला हा सब्जेक्ट आवडतोय. काय काय मुलं असतात की सेमी कंडक्टरच्या टॉपिकमध्ये खूप चांगला स्कोर करतात, 12वीमध्ये सेमी कंडक्टरच्या टॉपिकमध्ये आउट ऑफ मार्क आणतात, मग त्याच्यावरून डिसाईड करतात की अरे वा सेमी कंडक्टर आपल्याला हा टॉपिक इझी जातोय, म्हणजे आपल्याला इलेक्ट्रॉनिक्सची ब्रांच घेतली पाहिजे. बट एक मिनटं थांबा, तुमचा 12वीच्या टॉपिकमध्ये आणि तुमच्या इंजिनिअरिंगच्या सिलेबसमध्ये जमीन आसमानाचा डिफरन्स असतो. तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये ना प्रत्येक गोष्ट एक डेप्थमध्ये शिकवली जाते. सो त्याच्यामुळे तुमच्या 12वीच्या सब्जेक्टच्या अनुसार तुम्ही इंजिनिअरिंगची ब्रांच डिसाईड करू नका, त्याला आपण इंटरेस्ट बोलत नाही. कारण की काय करतात, बरीच मुलं हेच करतात, त्यांना 12वीमध्ये जे टॉपिक आवडतो त्याच टॉपिकच्या अनुसार तो टॉपिक कुठल्या ब्रांचशी रिलेटेड आहे त्या ब्रांचमध्ये ते ॲडमिशन घेतात. आणि जेव्हा त्यांचं ॲडमिशन होतं तेव्हा त्यांना समजतं की यार नाही, आपल्याला कोडिंगमध्ये इंटरेस्ट होता, आपल्याला सॉफ्टवेअर लाईनीला जायचं होतं, बट तेव्हापर्यंत उशीर झालेला असतो कारण की ऑलरेडी ॲडमिशन वगैरे हे कंप्लीट झालेलं असतं. सो त्याच्यामुळे आपण त्याला इंटरेस्ट नाही बोलत. जर तुमचं आधीपासून जेन्युइनली, जसं मी तुम्हाला एक्झाम्पल नंबर 1 सांगितलं, जर तुम्हाला जेन्युइनली नॉन टेक्निकलमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही नॉन टेक्निकल साईडलाच ॲडमिशन घ्या. आणि जर तुम्हाला जेन्युइनली टेक्निकल साईडला इंटरेस्ट असेल, जर तुम्हाला एक सॉफ्टवेअर इंजिनियर, जर तुम्हाला कोडिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही टेक्निकल ब्रांचमध्येच तुम्ही ॲडमिशन घ्या. तुमचं जेन्युइन ज्या तिकडे इंटरेस्ट आहे ना त्याच ब्रांचमध्ये तुम्ही ॲडमिशन घ्यायला पाहिजेत. एक मी तुम्हाला सांगतो, जे तुमचं कॉलेज आहे हे तुमच्यासोबत 4 वर्ष असतं, बट जी तुमची ब्रांच आहे ही तुमच्यासोबत लाईफ टाईम असते. तुमच्या 4 वर्षांमध्ये तुम्हाला लोक विचारतील की तुम्ही कुठल्या कॉलेजमध्ये आहात, बट 4 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला तुमची ब्रांच विचारतील. जर तुम्ही कुठल्या कंपनीमध्ये प्लेस झालात, तुम्ही कंपनी टू कंपनी स्विच करायला घ्याल, तर त्या कंपनी टू कंपनी स्विच करताना पण तुमची ब्रांच बघितली जाईल रेदर दॅन युअर कॉलेज. सो त्याच्यामुळे तुमची ब्रांच पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे. मग दादा आम्ही कॉलेज कॉम्प्रोमाइज करू का, आम्ही चांगल्या ब्रांचसाठी कॉलेज कॉम्प्रोमाइज करू का? एक तुम्ही लक्षात घ्या, तुमचे कॉलेज पण खूप इम्पॉर्टंट असतं. आता तुम्ही कॉलेज का बघताय, एक चांगलं कॉलेज का बघताय, तुम्हाला चांगली प्लेसमेंट मिळाली पाहिजे म्हणून. आता जर तुम्ही एका लोअर कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं, तुमच्याकडे चांगली स्किल आहे, तुम्ही खूप चांगलं तुमचं डेव्हलप केलं स्किल वगैरे, आणि तुम्ही एका लोअर कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन घेतलं, बट त्या लोअर कॉलेजमध्ये कुठल्या कंपनीचंच प्लेसमेंटसाठी येत नसतील, मग तुमच्या स्किल डेव्हलप करून काय फायदा आहे? तर त्याच्यामुळे कॉलेज पण खूप इम्पॉर्टंट असतं. मग दादा आम्ही नक्की करू काय, आम्ही नक्की ब्रांच कॉम्प्रोमाइज करू की आम्ही नक्की कॉलेज कॉम्प्रोमाइज करू? एक मी तुम्हाला सजेशन असं देईन की जर तुम्हाला एका चांगल्या कॉलेजमध्ये, एक बेस्ट कॉलेज आहे, त्या कॉलेजचा CS चा कट ऑफ खूप जास्त आहे, तुम्हाला CS नाही मिळू शकत आहे, बट त्याच कॉलेजमध्ये जर तुम्हाला AIML सारखी ब्रांच मिळत असेल, जर तुम्हाला IT, AIML किंवा AIDS सारखी ब्रांच मिळत असेल, तर तुम्ही ह्या टेक्निकल ब्रांचेसमध्ये कॉम्प्रोमाइज करू शकता. म्हणजे त्या कॉलेजमध्ये जर तुम्हाला CS नसेल मिळत तर त्या कॉलेजमध्ये तुम्ही AIML हे घेऊ शकता. कारण की जे हे ब्रांचेस आहेत ना, AIML, AIDS, सायबर सिक्युरिटी, हे पण ब्रांचेस खूप बूमिंग आहेत, ह्याच्यामध्ये खूप ट्रेंडिंग हे ब्रांचेस आलेले आहेत. तुम्ही आता बघू शकता AIचा इम्पॅक्ट ह्या वर्ल्डवर कसा पडतोय, तर त्याच्यामुळे AIची ब्रांच पण खूप चांगली आहे. जर तुम्हाला एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये CS नसेल मिळत, त्याच कॉलेजमध्ये जर तुम्ही AIML तुम्हाला मिळत असेल तर त्या कॉलेजमध्ये तुम्ही AIML हे घेऊ शकता. बट तुम्ही एक्स्ट्रीम ब्रांच कॉम्प्रोमाइज करू नका. म्हणजे जर तुम्हाला एखाद्या कॉलेजमध्ये CS नसेल मिळत, तुम्हाला AIML पण नाही मिळत आहे, बट तुम्हाला मेकॅनिकल किंवा सिव्हिल किंवा इलेक्ट्रिकल सारखी ही तुम्हाला ब्रांच मिळते, मग तुम्ही ही एक्स्ट्रीम ब्रांच कॉम्प्रोमाइज करू नका. मी बरीच मुलं अशी बघतो ज्यांना एका चांगल्या कॉलेजमध्ये टेक्निकल ब्रांच नाही मिळत, बट तरी ते टेक्सटाईल वगैरे ह्या ब्रांचला जातात आणि त्या ब्रांचमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर त्यांना त्या ब्रांचमध्ये काही इंटरेस्टच नसतो. सो जर तुम्हाला इंटरेस्ट नसेल तर मलाच सांगा, इंजिनिअरिंगमध्ये एका सेमिस्टरला मिनिमम तुम्हाला 5 सब्जेक्ट असतात, म्हणजे एका वर्षाला तुम्हाला 10 सब्जेक्ट असतात आणि त्याच ब्रांचमध्ये तुम्हाला 4 वर्ष शिकायचं आहे आणि ह्या 4 वर्षांमध्ये तुम्हाला 40 सब्जेक्ट
त्या ब्रांचमधले तुम्हाला शिकायचे आहेत, त्याची तुम्हाला एक्झाम द्यायची आहे, त्याचे प्रॅक्टिकल करायचे, त्याचे वायवा द्यायचे आहेत, त्याचे असाइनमेंट लिहायचे तुम्हाला. मग मला एक सांगा, त्या ब्रांचमध्ये तुम्हाला अजिबात इंटरेस्ट नाही आहे, बट तरी तुम्ही त्याची एक्झाम देताय, ते तुम्ही ब्रांचमध्ये सब्जेक्ट शिकताय, 40 सब्जेक्ट्स त्या ब्रांचमधले 40 सब्जेक्ट तुम्ही शिकताय, मग तुमचा इंटरेस्ट लागेल त्या ब्रांचमध्ये? ऑब्व्हियसली नाही लागणार, कारण की तुम्हाला ऑलरेडी कोडिंग साईडला जायचं होतं. बट तुम्ही एका नॉन टेक्निकल साईडला आलात जिथे जास्त कोडिंग नाही होत. म्हणजे नॉन टेक्निकल साईडला ना, मेकॅनिकल किंवा सिव्हिल साईडला एवढं कोडिंग काहीच नसतं. टेक्निकल साईडला कोडिंग असतं, बट नॉन टेक्निकल साईडला कोडिंग वगैरेचे विषय जास्त नसतात. फर्स्ट इयरला तुमचे सगळ्यांचे सब्जेक्ट कॉमन असतात, बट सेकंड इयर नंतर सगळ्यांचे सब्जेक्ट हे चेंज होतात. हे आपण इंजिनिअरिंगची एक सिलेबसची एक मी व्हिडिओ बनवीन, त्याच्यामध्ये आपण डिस्कस करूया. बट तुम्हाला सांगतो की टेक्निकल साईडला कोडिंग जास्त असते आणि नॉन टेक्निकल साईडला कोडिंग जास्त नसते. सो त्यामुळे तुमचा इंटरेस्ट तुम्ही फॉलो करा. जर तुम्हाला टेक्निकल साईडलाच इंटरेस्ट असेल तर तुम्ही टेक्निकल टू टेक्निकल ही ब्रांच तुम्ही कॉम्प्रोमाइज करू शकता. बट एक्स्ट्रीम टेक्निकलपासून नॉन टेक्निकलमध्ये तुम्ही ब्रांच कॉम्प्रोमाइज करू नका. जर तुम्ही असं केलं तर मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला 40 सब्जेक्ट शिकायचे आहेत 4 वर्षांमध्ये. आणि ह्याच्यामध्ये कसं आहे की ह्या सब्जेक्टमध्ये ना कधी कधी तुम्हाला केटी पण लागू शकते. केटी नंतर त्याची गोल्डन केटी होते, नंतर काही काही मुलांना ड्रॉपसुद्धा लागतात. म्हणजे एवढी हुशार मुलं ज्यांना टेक्निकल साईडला इंटरेस्ट होता, बट त्यांनी काही बेस्ट कॉलेज चूज केलं का, तर त्यांना एक नॉन टेक्निकल ब्रांच मिळत होती त्या बेस्ट कॉलेजमध्ये. सो ती नॉन टेक्निकल ब्रांच चूज केली. त्याच्यामध्ये त्यांना काही इंटरेस्ट नाही, काही कल नाही, काही त्यांना अर्थच नाही त्या ब्रांचमध्ये. त्यांना टेक्निकल साईडलाच इंटरेस्ट आहे, बट तरी ते त्या ब्रांचचे सब्जेक्ट स्टडी करतात, त्याची एक्झाम देत आहेत. त्यामुळे त्या मुलं फ्रस्ट्रेट होतात. मी बरीच मुलं अशी बघतो, बऱ्याच मुलांचे मला DM सुद्धा येतात, आता मी फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला आहे, मग आता सेकंड इयरला जाईन, मला ह्या ब्रांचमध्ये काहीच इंटरेस्ट नाही आहे, तर मी काय करू, असे मला DMs येतात. तर त्याच्यामुळे ब्रांच कॉम्प्रोमाइज करताना तुम्ही एकदा विचार करा. बट काय काय मुलं अशी पण असतात जे नॉन टेक्निकलमध्ये राहून पण, म्हणजे नॉन टेक्निकल ब्रांच घेतात एका चांगल्या कॉलेजमध्ये आणि त्या कॉलेजची टेक कंपनीजमध्ये प्लेसमेंट क्रॅक करतात. सो असं जर तुम्ही करणार असाल तर तुम्ही नॉन टेक्निकल ब्रांचमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. बट एक तुम्ही लक्षात घ्या की नॉन टेक्निकल ब्रांचमध्ये तुम्हाला जास्त कोडिंग शिकवली जाणार नाही. तुम्हाला सेल्फ डेव्हलपमेंट करावी लागेल, तुम्हाला स्वतःहून कोडिंग शिकावी लागेल. यूट्यूबवरनं किंवा कुठला कोर्स वगैरे बाय करून तुम्हाला कोडिंग शिकावी लागेल. बट जे टेक्निकल ब्रांचेस आहेत त्याच्यामध्ये सिलेबसमध्ये कोडिंग आहे, तुम्हाला सिलेबसमधूनच तुम्हाला कोडिंग वगैरे शिकवली जाईल. बट नॉन टेक्निकल ब्रांचेसमध्ये सिलेबसमध्ये जास्त कोडिंग नसते, तुम्हाला स्वतःहून सेल्फ डेव्हलपमेंट करावी लागेल. जर तुम्ही हे करायला रेडी असाल तर तुम्ही नक्कीच नॉन टेक्निकल साईडला जाऊ शकता. बट ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशन पण तेवढीच जास्त असते, कारण की तुम्हाला असे स्किल्स डेव्हलप करावे लागतात जे तुमचे टेक्निकल ब्रांचेसचे मुलांकडे स्किल्स असतात, ते तुम्हाला स्किल्स डेव्हलप करावे लागतात आणि हे तुम्हाला स्वतःहून सेल्फ डेव्हलप करावं लागतं. सो त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशन असते. आणि प्लेसमेंटसाठी पण काय काय कंपनीज असतात जे टेक्निकलसोबत नॉन टेक्निकलच्या मुलांना पण अलाव करतात. त्याचसोबत कॉलेज पण एकदम लोअर कॉलेज घेऊ नका. एक मी तुम्हाला रिॲलिटी सांगतो, एक बेस्ट कॉलेजचा आणि एक लोअर कॉलेजचं एक कंपॅरिझन मी तुम्हाला करून सांगतो. आता बेस्ट कॉलेजमध्ये तिकडे कशी मुलं असणार, चांगलीच मुलं असणार, जरा हुशार मेंटॅलिटीची जरा मुलं असणार, म्हणजे इंटेलिजंट मुलं असणार. ते जर तुम्हाला हुशार मुलं तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आली तर तुमचा फ्रेंड सर्कल पण चांगला होईल. आपलं कसं असतं की आपला जे मित्र करतोय ना आपण तसं ते फॉलो करतो, आपला फ्रेंड ग्रुप काय करतोय तसं आपण ते फॉलो करायला जातो. आता एका चांगल्या कॉलेजमध्ये जरा चांगलीच मुलं असणार, त्या कॉलेजमध्ये चांगली तुमचे मित्र बनणार, एक चांगला फ्रेंड सर्कल बनणार. मग ते फ्रेंड सर्कल जरा अभ्यासाचं डिस्कशन करणार, मस्ती पण तेवढीच करणार, अभ्यास पण तेवढंच करणार, स्किल्स पण तेवढेच डेव्हलप करणार. मग त्यांचं बघून तुम्ही पण तसेच होता की आपला मित्र असं करतोय, आपल्याला पण हे केलं पाहिजे. सो जसं आपलं फ्रेंड सर्कल असेल तसं आपलं कॅरेक्टर हे बिल्ड होत जातं. ही एक रिॲलिटी आहे. तुमचं जसा फ्रेंड सर्कल असेल तसं तुमचं कॅरेक्टर बिल्ड होत जातं. बट ते जर आपण एक लोअर कॉलेजचं आपण बघितलं, एकदम लोअर कॉलेज, त्या कॉलेजमध्ये जर तुम्ही एक CS ब्रांच घेतली, काय काय मुलांचा हट्ट असतो की मग नाही मला CSच ब्रांच पाहिजे. काय काय मुलांना 20% आहेत, 30% आहेत, बट तरी त्यांना CSची ब्रांच पाहिजे आणि ते लोअर कॉलेज चूज करतात. बट लोअर कॉलेजमध्ये काय होतं, लोअर कॉलेजमध्ये ना जरा मस्तीखोर मुलं असतात, म्हणजे त्या मुलांना जास्त अभ्यासामध्ये इंटरेस्ट नसतो. तर अशा मुलांचा जर तुम्हाला फ्रेंड सर्कल मिळाला तर तुमचं कॅरेक्टर पण तसंच बिल्ड होत जाईल. मे बी तुम्हाला रॉंग इन्फ्लुएन्स मिळेल, कारण की तिकडे जरा वर्स्ट एन्व्हायरमेंट असतं. तर त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की एकदम पण लोअर कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन घ्यायला जाऊ नका. जर तुम्ही असं बोलत असाल की ना दादा मला CSच ब्रांच पाहिजे, मला लोअर कॉलेज मिळालं तरी चालेल, मी रॉंग इन्फ्लुएन्स होऊन नाही देणार, मी जास्त मित्रांच्या संगतीला लागणार नाही, तर तुम्ही घेऊ शकता. बट तरी माझं हेच सजेशन असेल की एकदम पण लोअर कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ नका. जरा एकदम चांगल्या कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन घ्या, कारण की त्याच्याने तुमचं चांगले फ्युचर पण बिल्ड होईल. सो आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल की तुमची ब्रांच इम्पॉर्टंट आहेच, त्यासोबत तुमचं कॉलेज पण इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला टेक्निकल ब्रांचमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही टेक्निकल टू टेक्निकल ब्रांचमध्ये तुम्ही कॉम्प्रोमाइज करू शकता. एकदम एक्स्ट्रीम ब्रांच कॉम्प्रोमाइज नका करू.
आणि सेम फॉर दी कॉलेज, तुम्ही कॉलेज कॉम्प्रोमाइज करू शकता, बट एकदम पण लोअर कॉलेज तुम्ही कॉम्प्रोमाइज करू नका, म्हणजे एकदम पण लोअर कॉलेज तुम्ही घेऊ नका. सो गाईज आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला सांगितलं आहे हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर काही पण तुम्हाला डाऊट असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारू शकता. ही व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला तर तेही मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. ॲट दी एंड हा माझा पॉईंट ऑफ व्ह्यू होता, हे माझे ओपिनियन होते. तुमचं काय ओपिनियन असेल तर तेही मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. सो गाईज आय होप ही व्हिडिओ सगळ्यांना तुम्हाला आवडली असेल. जर आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत कोण बघताय तर तेही मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा की आय हॅव वॉच दिस व्हिडिओ टिल एंड. आणि जर तुम्हाला कॉलेज दोस्तचं कॉलेज प्रेडिक्टर यूज करायचं असेल तर त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही हे प्रेडिक्टर यूज करू शकता. सो गाईज दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.